नमस्कार. न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. डहाणू तालुक्यातील रांचेत येथे 8 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपीला पालघर न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. या गंभीर गुन्ह्यात आरोपी प्रमूल उर्फ प्रफुल्ल रत्ना घोषे वय 50 वर्ष राहणार डहाणू तालुका वांगडपाडा रांचेत याला न्यायालयाने दोषी ठरवत ही कठोर शिक्षा सुनावली. ही धक्कादायक घटना 27 सप्टेंबर 2021 रोजी रांचेत वांगडपाडा परिसरात घडली होती. टाकीजवळील झाडाझुडपाच्या परिसरात आरोपीने 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिच्यावर कोयत्याने डोक्याच्या मागील बाजूस, मानेवर आणि तोंडावर वार करून तिची हत्या केल्याचा आरोप होता. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तेथे गेलेल्या फिर्यादीवरही आरोपीने कोयत्याने हल्ला केला. फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने केलेल्या या हल्ल्यात तो जखमी झाला. त्यामुळे डहाणू पोलीस ठाण्यात बलात्कार, खुनाचा प्रयत्न तसेच बालकांची लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास तत्कालीन बोईसर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नित्यानंद झा भापोसे यांनी केला. तपास दरम्यान पोलिसांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने विविध पुरावे संकलित करून आरोपी विरुद्ध भक्कम पुरावे उभे केले. त्यानंतर आरोपी विरुद्ध पालघर येथील अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्याच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने एकूण 24 साक्षीदारांची साक्ष नोंदवली. उपलब्ध पुरावे, साक्षी आणि तपासांच्या आधारे आरोपीने गुन्हा केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. 7 ऑगस्ट 2026 ला पालघर येथील अप्पर जिल्हा व सत्र न्यायालय 1 च्या न्यायाधीश श्रीमती AR रहाणे यांनी आरोपी प्रमूल उर्फ प्रफुल्ल रत्ना घोषे याला भारतीय दंड विधानाची कलम 302, 307, 376 तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम 2012 मधील कलम 4 आणि 6 अंतर्गत दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यासोबतच 75,000 रुपयांचा द्रव्यदंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास 1 वर्ष 6 महिन्याचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. 4 वर्षापूर्वी घडलेल्या या अमानुष घटनेतील आरोपीला अखेर न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावल्याने पीडितेला न्याय मिळण्याची भावना व्यक्त होत आहे. 8 वर्षे चिमुकलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याने या प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पालघर जिल्ह्याच्या न्यायालयीन इतिहासात एखाद्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याची ही पहिलीच घटना असल्यास हा निकाल निश्चितच ऐतिहासिक ठरणार आहे. त्यामुळे या निर्णयाकडे केवळ एका गुन्ह्यातील शिक्षा म्हणून नव्हे तर अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराविरोधात न्याय व्यवस्थेने घेतलेले कठोर भूमिकेचा स्पष्ट संदेश म्हणून पाहिले जात आहे. चिमुकलीवर अत्याचार करून तिचा जीव घेणाऱ्या आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा मिळाल्याने बालकांवरील अत्याचाराची किंमत मोठी आहे. हा संदेश या निकालातून अधोरेखित झाला आहे. पालघर जिल्ह्यातील या कठोर निकालामुळे भविष्यात अशा गंभीर गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.